नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. मत चित्त सर्व दुर्गानी मत प्रसादात तरिष्यशी. अथ चेत्वमहंकारान न श्रोष्यशी विनंक्षशी. मग अभिन्ना या सेवा चित्तम याची भरेल जेव्हा. माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा विचार करत आहोत. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतरही जर एखादा साधक कर्माचरण करून भगवंताची शरणागती करत असेल तर भगवान असं म्हणतात, माझ्या प्रसादाची कृपा झाल्यामुळे तो अविनाशी नित्य असणाऱ्या निर्विकार पदाला प्राप्त होतो. मत्प्रसादात अवाप्नोती शाश्वतम पदम अव्ययम. ज्या पदाला किंवा ज्या स्वरूपाला देशाने कालाने आणि स्वभावतः नाश संभवत नाही अशा माझ्या अविनाशी पदाला तो प्राप्त होतो. फार काय सांगावं अर्जुना. मज आत्मयाची प्रसन्नता लाही तेने न पविजता लाभ कवन असे. ज्याला माझी प्रसन्नता प्राप्त झाली त्याला अध्यात्म विश्वामध्ये असा कोणता लाभ आहे की जो त्याला प्राप्त झालेला नाही. सर्व प्रकारचे लाभ देवाच्या प्रसन्नतेनं प्राप्त होतात. म्हणून आपल्याला ईश्वराची किंवा संत महापुरुषांची येन केन प्रकारेने प्रसन्नता मिळाली पाहिजे. आणि यांची प्रसन्नता जर संपादन करायची असेल तर त्याला एकच उपाय आहे की त्यांची सेवा घडली पाहिजे. सेवा म्हणजे आपल्या मनाने नाही, त्यांना जे आवडतं तशा प्रकारे वागणं याला सेवा असं म्हणतात. बळजबरी नाही बरं. नाहीतर मग मला जे आवडतं ते तुम्ही केलं पाहिजे याला सेवा म्हणत नाही. सेवेची व्याख्या ज्ञानोबारे सांगतात, तैसे स्वामीची मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. येर तेगा पांडवा वाणिज्य करणे. आपला स्वामी मालक किंवा संपूर्ण जगाचा असणारा नियंता ईश्वर, त्या ईश्वराला जर प्रसन्न करायचं असेल तर त्याच्या मनातला अभिप्राय जाणून वागणं याला परमसेवा असं म्हणतात. आणि ते सोडून इतर करणं म्हणजे नुसता व्यापार केल्यासारखा आहे. देवाची असणारी प्रसन्नता संपादन झाली की त्याला सगळ्या प्रकारचे लाभ प्राप्त होतात. म्हणून अर्जुना, तो अंतःकरणाने विवेकबुद्धी धारण करून सर्व प्रकारचे कर्म मला समर्पण कर. संन्यास शब्दाचा अर्थ होतो त्याग कर. पण कर्माचा स्वरूपाने त्याग नाही करायचा. कर्म करत असताना होणारा अहंकार आणि कर्मापासून मिळणारं फल या दोन्हीची अपेक्षा करायची नाही. तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद या दोहीचे नाव बंद कर्माचा की. किंवा म्हणोनी फळी लाग सांडोनी देह संग कर्मे करावे हा चांग निरोप माझा. असं भगवंतांनी याच अध्यायामध्ये पाठीमागे आपलं वचन प्रगट केलेलं आहे की फळाचा संबंध सोडायचा, देह आसक्तीचा परित्याग करायचा आणि चांगल्या प्रकारे कर्माचरण करायचं हा माझा निरोप आहे. असं जो करतो देवाला श्रेष्ठ समजतो. बुद्धियोगाचा अंगीकार करणारा आणि माझ्या ठिकाणी कायम चित्त ठेवणारा असा तू हो. अशी साधना संपादन झाली तर माझ्या प्रसादाने सर्व प्रकारच्या संकटातून तू तरुण जाशील. यामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही. बुद्धियोगाचा भगवंताने अंगीकार करायला सांगितलं. आता बुद्धी आणि योग कशाला म्हणतात त्याचे आपण 2-3 अर्थ काल पाहिले होते की परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होणं याला बुद्धियोग असं म्हणतात. किंवा परमात्म स्वरूपाला जाणणं, इतर विषयाला न जाणणं यालाही बुद्धियोग असं म्हणतात. किंवा बुद्धी शब्दाचा ज्ञान असा अर्थ जर आपण केला तर ज्ञानयोगाचा अंगीकार करावा आणि ते ज्ञान संपादन करायचं असेल तर ज्ञानोबारा म्हणतात, तेगा ज्ञानपै बरवे जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीसी. ज्ञानाचा अंगीकार करायचा म्हणजे काय? श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम ही जी काही साधना सांगितली
या साधनेमध्ये श्रीगुरूंची शरणागती करायची आणि श्रवणादिकांची उपासना करायची. याला बुद्धियोगम उपाश्रित्य असं म्हणतात. किंवा योग शब्दाचा अर्थ होतो जे साधन आपल्याला परमात्मा स्वरूपाशी जोडून देतं त्याचा विचार करणं, याला बुद्धियोग असं म्हणतात. हे सगळं सांगितल्यानंतर भगवान असं म्हणतात, अर्जुना, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सर्व कर्माचा संन्यास करावा, पण तो वरवर करू नये. अंतःकरणपूर्वक कर्माचा संन्यास केल्यानंतर आपली चित्तवृत्ती आत्मस्वरूपाच्या विचाराकडे लावावी. असा जर आत्मस्वरूपाचा विचार केला तर विचाराच्या अंती जे जे असार आहे त्याचा परित्याग होतो आणि विचाराच्या द्वारे आपण कर्मापेक्षा कर्माचं कारण असणारी प्रकृती, अविद्या किंवा माया यापेक्षा आपण वेगळे आहोत अशी तुला विचाराने एक स्वरूपस्थिती प्राप्त होईल. त्या विचाराच्याच द्वारे प्रकृतीला स्वतंत्र सत्ता नाही, स्वतंत्र अस्तित्व नाही. प्रकृती मिथ्या किंवा कल्पित आहे आणि कल्पित पदार्थाला अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता नसते. ते प्रकृतीसुद्धा आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपापासून वेगळी सिद्ध होणार नाही आणि वेगळी सिद्ध न होणं यालाच प्रकृतीचा नाश असं म्हणतात. असा प्रकृतीचा नाश झाला म्हणजे कारणाचा नाश झाला की त्याचं असणारं कार्यकर्म, त्या कर्माचाही आपोआप त्याग होईल आणि कर्माचा त्याग जर झाला तर अवशिष्ट फक्त मीच राहील. विचाराने ज्याप्रमाणे आपण दह्याचं घुसळण करतो की नाही, दह्याचं विचाराने आपण घुसळण किंवा मंथन केल्यानंतर सार असणारं लोणी आपल्याला हस्तगत होतं आणि असार असणारा ताकाचा भाग बाजूला राहतो. मग आसाराचा त्याग केला की ज्याप्रमाणे सार प्राप्त होतं तसं विचाराच्या द्वारे स्थूल सूक्ष्म आणि कारणदेह यांचा निराश झाल्यानंतर जे अवशिष्ट राहतं ते आत्मस्वरूप मीच उरेल आणि त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपली बुद्धी पतिव्रता करून एकनिष्ठ रूपाने त्या ठिकाणी धारण करावी. बुद्धी घापे करून या पतिव्रता. बुद्धी जर परमात्मा स्वरूपाशी अनन्य झाली, माझ्या स्वरूपामध्ये तिने प्रवेश केला, तर तेव्हा चित्तसुद्धा संपूर्ण विषयांचा परित्याग करून माझीच सेवा करेल. अशा प्रकारे संपूर्ण चित्ताच्या चिंतनाचे विषय टाकल्यानंतर केवळ एकरूप राहणारं चित्त माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कायमचं जडलेलं राहील. अशा प्रकारचा उपाय तू सर्वदा कर, असं भगवंतांनी 57 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपल्या मनातला भाव प्रगट केला. हे अध्यात्मातले सूत्र आहे बघा. जेव्हा आपली बुद्धी परमात्म्याशी अनन्य होते, परमात्म स्वरूपाला जाणण्याकरता समर्थ होते, तेव्हा चित्तसुद्धा बुद्धीचं अनुसरण करत असतं. म्हणून संपूर्ण असणारा अध्यात्मातला व्यवहार हा बुद्धीवरच अवलंबून आहे. ज्याची बुद्धी परमात्मा स्वरूपाशी, हरिपाठामध्ये एक प्रमाण फार गोड आहे बघा. ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे एकाकेशी राजे सकळ सिद्धी, म्हणजे परमात्म स्वरूपाच्याच ठिकाणी केवळ फक्त बुद्धी अनन्य झाली पाहिजे. संपूर्ण विषयाचा परित्याग करणारी बुद्धी जेव्हा परमात्म्याचं अनुसरण करते तेव्हा चित्तसुद्धा चंचल होत नाही. तेही आपल्या संपूर्ण भावनेसहित किंवा संपूर्ण वृत्तीसहित परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी एकरूपतेला प्राप्त होतं. असं चित्त विषयांच्या चिंतनाचा परित्याग करणारं आणि परमात्म स्वरूपाशी जडलेलं चित्त जेव्हा होईल तेव्हा त्याला परमार्थातला काय लाभ प्राप्त होतो याचा विचार परमात्मा पुढच्या श्लोकामध्ये प्रतिपादन करतात. मत चित्तः सर्व दुर्गानी मत प्रसादा तरिष्यसी अथ चेत्वम अहंकारान न श्रोष्यसी विनंक्षसी. भगवान म्हणतात, मत चित्ताहा याचे 2 अर्थ होतात. ज्याचं माझ्या ठिकाणी चित्त आहे, अर्थात सर्व व्यापक परब्रह्माच्या ठिकाणी ज्याने आपल्या चित्ताचा बाध केलेला आहे त्यालासुद्धा मच्चित्ताहा असं म्हणतात. किंवा दुसरा अर्थ, ज्याने आपल्या चित्तवृत्तीच्या द्वारे एका परमात्म्याला फक्त विषय केलं किंवा अन्य जगातल्या कोणत्याही विषयाला तो जाणतच नाही. जसं की ज्ञानोबा म्हणतात की त्याची असणारी बुद्धी जाणीव मज एकातेची जाणे,
किंवा जयाचे ज्ञान विशो नेणे, जाणीव मज एकातेची जाणे, जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण, याला मच्चित्ताह असं म्हणतात. मच्चित्त धारण करणारा साधक सर्व दुर्गांनी, सर्व प्रकारच्या संकटापासून, संकट दोन प्रकारचे सांगितले, काम क्रोधाधिक विकार हे सुद्धा एक प्रकारचे संकट आहे. या काम क्रोध विकाराला कारण असणारी माया, जिचा विचार भगवंताने 7व्या अध्यायामध्ये केला आहे. दैवी हिषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वै प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. या सर्व संकटापासून मत प्रसादात तरिष्यशी, माझ्या प्रसन्नतेतून सर्व प्रकारे या संकटातून तरुण जाशील. याचा अर्थ काय झाला की भगवंताचा प्रसाद जर मिळाला तर त्याला अन्य कोणत्याही साधनाचे, कोणत्याही प्रकारे साधनाचे कष्ट करण्याची अपेक्षा राहत नाही. फक्त देवाची प्रसन्नता जरी मिळाली तर तो या सर्व संकटातून सहज तरुण जाईल, यामध्ये अन्यथा नाही. परंतु दुसरा पक्ष सांगतात अथ चेत त्वम, किंवा दुसऱ्या पक्षांतरामध्ये त्वम म्हणजे तू अहंकारात, मनुष्य शास्त्राचं ऐकत नाही किंवा संताचा आणि देवाचा ऐकत नाही. याला महत्त्वाचं कारण काय असेल तर अहंकार. मी कोणीतरी पंडित आहे, मी विद्वान आहे, मला अन्य कोणी सांगण्याची गरज नाही, अशा अहंकाराने न श्रोष्यसी, माझं वचन तू श्रवण करणार नसशील तर भगवान म्हणतात विनंक्षशी, विशेष रूपाने तू नष्ट होशील. भविष्यकाळातलं वचन आहे. सर्व पुरुषार्थापासून तो भ्रष्ट होशील. म्हणून अर्जुना, जसं की भगवंताने पाठीमागं वचन सांगितलं की नाही, सर्व प्रकारची कर्म करणारा, माझी शरणागती करणारा, माझ्या प्रसादाने शाश्वतम अव्ययम पदम अवाप्नोती, हे माझं वचन आहे. पण या वचनाला जर अहंकाराने तू श्रवण करणार नसेल, त्याप्रमाणे अनुष्ठान करणार नसेल तर निश्चित धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी एकही पुरुषार्थ तुला मिळणार नाही. आणि जो मनुष्य देहामध्ये आल्यानंतर पुरुषार्थाला जर प्राप्त करत नसेल तर याचा अर्थ त्याचा मनुष्य देहामध्ये येऊनसुद्धा एक प्रकारे नाशच झालेला आहे. अर्जुना, माझं वचन तुला ऐकावं लागेल. पाठीमागे 3ऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे बघा की अर्जुना, जर माझं वचन तू श्रवण केलं तर ते सुद्धा कर्मातून तरुण जातील. श्रद्धावंतो न सूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभि येत्वेतद्य सूयंतो नानोतिष्ठन्ते मे मतं सर्वज्ञान विगुणावस्थान विद्ये नष्टान चेतसाहा. असे 2 प्रकारचे वचनं 3ऱ्या अध्यायामध्ये आलेले आहेत. जो श्रद्धावंत आहे म्हणजे विश्वास ठेवणारा, माझी असूया न करणारा, जर माझ्या वचनाचं श्रवण करत असेल तर तो कर्मातून मुक्त होतो, सुटतो. पण जो माझ्यावर दोषारोपण करतो, ज्याला विश्वास नाही, तो सर्व पुरुषार्थापासून भ्रष्ट होतो. तोच भाव भगवंताने या श्लोकामध्ये प्रतिपादन केला. अहंकारामुळे मनुष्य ऐकत नसतो बघा. किंवा जर असूया बुद्धी असेल तरी पण ऐकत नाही, आणि श्रद्धेचा अभाव असेल तर ऐकत नाही. भगवंताचं किंवा संतांचं न ऐकण्याकरता 3 कारणं आहे. पहिलं कारण आहे अहंकार, दुसरं कारण आहे श्रद्धेचा अभाव, आणि तिसरं कारण आहे असूया बुद्धी. जर ज्याला देवाच्या ठिकाणी असूया बुद्धी असेल किंवा श्रद्धेचा अभाव असेल आणि अहंकाराचा पराकोटीची विद्यमानता असेल तर तो व्यक्ती कोणाचा ऐकत नाही, तो स्वतःला श्रेष्ठ समजतो. हा भाव इथे सांगितल्यानंतर ज्ञानोबा यावर आता स्पष्टीकरण पुढे सांगतात. मग अभिन्ना या सेवा चित्ता मियाची भरेल जेव्हा, माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला. ही मग शब्द आहे ना अनंतर्यवाचक आहे. मग म्हणजे यानंतर, पण केव्हा? जेव्हा आपण आत्मस्वरूपाचा विचार करू, त्या विचाराने आपण प्रकृतीपेक्षा वेगळे आहोत. प्रकृती आणि प्रकृतीचं कारण असणारं कर्म हे शिल्लक न राहता जेव्हा आत्मस्वरूप अवशिष्ट राहील, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपली बुद्धी पतिव्रता माऊलीप्रमाणे एकनिष्ठ होईल. एकनिष्ठ झालेल्या बुद्धीचं चित्त जेव्हा अनुसरण करेल आणि संपूर्ण विषयांचा परित्याग करेल, चित्त एका काळामध्ये एकाच विषयाला ग्रहण करतं. एकतर ते संसाराला ग्रहण करेल किंवा विषय करेल किंवा परमात्म स्वरूपाचं चिंतन करेल,
म्हणून तर शंकराचार्याने विवेक चूडामणी ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे ना, अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम चिंतयात्मानम आनंदम रूपम यन्मुक्ती कारणम. अनात्मचिंतनाचा परित्याग करून जे की वाईट आहे, दुःखाला कारण आहे, अनात्मचिंतनाचा परित्याग चित्त करेल आणि आत्मस्वरूपाचं चिंतन जेव्हा चित्त करेल ते आत्मस्वरूप आपल्या मुक्तीलाही कारण आहे आणि आनंद स्वरूपही आहे. अशी जेव्हा प्रक्रिया जीवनामध्ये घडेल, चित्त परमात्म स्वरूपापेक्षा वेगळं राहणार नाही, त्याला अभेद सेवा असं म्हणतात. तो शब्द ज्ञानोबा इथं वापरतात. मग अभिन्न या सेवा परमात्म स्वरूपापेक्षा वेगळं न राहता, चित्त वेगळं केव्हा राहतं, जेव्हा चित्त विषयाचं चिंतन करतं तेव्हा ते परमात्म स्वरूपापेक्षा वेगळं ठरतं. पण चित्त जर परमात्म्याचं चिंतन करत असेल तर ज्ञानोबा म्हणतात, संकल्पवनी काढिले जयाचे मनचे चैतन्य झाले, तेने एकदिशीय परी व्यापिले लोकत्रय. चित्तामध्ये संकल्प अनेक प्रकारचे असणं हे चित्ताची वेगळीकता सांगणारं लक्षण आहे. पण चित्त जर परमात्म स्वरूपाशी एकरूप झालं तर म्हणतात त्याला अभिन्न सेवा आहे. अभिन्न या सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा चित्त पूर्ण रूपाने माझ्याने भरलं जाईल, अर्थात चित्त मत स्वरूप होऊन जाईल. त्या चित्तामध्ये ना दोन त आले बघा. चित्त एक हलंत त आहे म्हणजे अर्धाच त आहे आणि एक पूर्ण त आहे. चित्त शब्द हा परमात्मा वाचक आहे आणि चित्त शब्द अंतःकरणाचा वाचक आहे. फरक काय बरं? एक तकार जास्त आहे चित्तामध्ये, एक त जास्त आहे आणि चित्त स्वरूपामध्ये तचा असणारा कोणत्याही प्रकारची विद्यमानतेचा भाव नाही. शास्त्रकाराने चिंतन केलं, विषयाचं आकर्षण हे तकाराचं लक्षण आहे. ज्या चित्तामध्ये विषयाचं आकर्षण असेल त्याला चित्त असं म्हणतात आणि विषयाचं आकर्षण निघून गेलं की चित्ताला चित्त असं म्हणतात. म्हणून चित्तम चित्त विजानीयात, विषयात ध्यासाने विवर्जित असेल तर ते केव्हा होईल? चित्ताचं चिंतन चांगलं असेल तर. मग अभिन्न या सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा, चित्त जेव्हा मत स्वरूपाला प्राप्त होऊन जाईल. ज्ञानोबारांचं वचन आहे ना, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोने कैसे निवृत्तीसे आले. त्याकरता ज्ञानोबारांनी एक शब्द वापरला आहे बघा. त्या नळिकेवर बसलेला जो पोपट असतो की नाही, तो त्या नळीला घट्ट धरून आवळून राहतो, पण जेव्हा तो त्या नळीला सोडतो तेव्हा तो आकाशामध्ये संचरण करतो. नळिकेवरून उठिला जैसा शुकशाखे बैसाला, तैसा मूळ अहंते ठाकेला तोमी म्हणून. नळीवरून विराजमान झालेला पोपट नळीचा परित्याग करत असेल तर तो झाडावर जाऊन बसतो. तसं चित्त विषयाचा परित्याग करून जर वरती उठलं, विषयाचं आकर्षण त्याने टाकलं तर ते परमात्म स्वरूपाच्या चिंतनाला योग्य होतं आणि तेव्हा चित्त परमात्म स्वरूपाशी मद्रूप होतं. याचा अर्थ असा होतो, चित्ता मियाची भरेल जेव्हा, भगवान म्हणतात ही जेव्हा घडेल तेव्हा माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला, माझी असणारी प्रसन्नता तेव्हा संपूर्ण रूपाने तुला प्राप्त झाली असं त्याला जाणावं. म्हणजे जोपर्यंत चित्ताला आपण सगळा परमार्थ करतो की नाही, ही सगळी परमार्थाची साधना आपण देहाकरता करत नाही. देहाला परमार्थाचा उपयोग नाही. अर्थात मनावर झालेला परिणाम देहावर अंकित होईल यामध्ये अन्यथा नाही, पण विनाशी असणाऱ्या देहावर परमार्थ साधनेची फार काही उपयोगिता नाही. आत्मस्वरूपाकरता परमार्थ करण्याची गरज नाही, तो निर्विकार आहे. सगळा जो परमार्थ आपण करतो तो आपल्या सूक्ष्म देहाकरता किंवा तो आपल्या चित्ताकरता आपण करत असतो. चित्ताला परमात्म स्वरूपता प्राप्त होऊ शकते. या अर्थाने मन हे राम झाले, मन हे राम झाले असं म्हटलं जातं. पण चित्ताला परमात्म स्वरूपता कधी प्राप्त होईल? चित्ताचा बाध झाला तर. म्हणून तर आपण एक प्रक्रिया पाहतो की नाही, अधिष्ठान ज्ञानानंतर आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप होत असते. रज्जूचं रज्जू रूपाने आपल्याला ज्ञान झालं तर रज्जूवर भासलेला सर्प हा रज्जूच्या ज्ञानानंतर रज्जू स्वरूपच होऊन जातो
तसं चित्त मिथ्याच आहे, कल्पितच आहे. पण कल्पित असणाऱ्या चित्ताला जेव्हा आपल्या मूळ अधिष्ठानाचं ज्ञान होतं तेव्हा ते चित्त वेगळं न राहता परमात्म स्वरूपाशी बाध समानाधिकरण्याने एकरूप होतं. तेव्हाच ही प्रक्रिया म्हणावी लागेल. चित्त मियाची भरील जेव्हा माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला. अर्जुना, माझा प्रसाद या भूमिकेमध्ये संपूर्ण झाला, सम्यक रूपाने पूर्ण झाला असं मानावं. जोपर्यंत चित्त परमात्म स्वरूपाशी एकरूप होणार नाही अभेद रूपाने, तोपर्यंत देवाचा प्रसाद पूर्ण होणार नाही. म्हणून तर तुकोबारायांचं वचन आहे ना, देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोणाधिकारी ते. हा खरा प्रसाद आहे. बरं, व्यवहारामध्ये आपण प्रसाद घेतो की नाही, तो हे प्रसादच आहे, पण तो उपचाराचा प्रसाद आहे. आणि अध्यात्मशास्त्रातला महाप्रसाद कोणता असेल तर तो हा प्रसाद आहे देवाच्या प्रसन्नतेनं चित्त परमात्म स्वरूप होऊन जाणं, किंवा भिन्न रूपाने न राहता अभेद भावाला ऐक्य रूपाला प्राप्त होणं. हा संपूर्ण प्रसाद तेव्हा प्राप्त होईल. आणि एकदा ही प्रसन्नता, हा प्रसाद मिळाला की अनिष्ट निवृत्ती कशी होते याचाही विचार ज्ञानोबा पुढे सांगतात. ते तर सकळ दुःख धामे भुंजी जती जे मृत्यूजन्मे ती दुर्गमेची सुगमे होती तुझं. ज्ञानोबा म्हणतात, माझा प्रसाद जेव्हा संपूर्ण रूपाने प्राप्त होईल तेव्हा अर्जुना सकळ दुःखाचं विश्रांतीचं ठिकाण कोण आहे? मृत्यू आणि जन्म आहे. बघा, जीवाला सगळे दुःख भोगावे लागतात ना, याला कारण काय असेल तर त्याचा असणारा जन्म आणि त्याला होणारा मृत्यू. या मधल्या अवस्थेमध्ये सगळं जीवन आहे. गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण देत असता, आपण जर आजारी पडलो तर आपण गोळ्या घेतो. त्या गोळ्यामध्ये प्रकार आहे बघा, एकाला टॅबलेट म्हणतात आणि एकाला कॅप्सूल म्हणतात. दोन प्रकारचे आहे की नाही. तर त्या कॅप्सूलमध्ये 2 झाकणं असतात. त्या झाकणाच्या आतमध्ये संपूर्ण कडवट औषधी असते. ती औषधी आपण अशी स्वतंत्र घेऊ शकत नाही. स्वतंत्र घेतली तर आपल्याला उलटी पण होऊ शकते. बऱ्याचदा औषधाचा कंटाळा असतो बरं का. मग औषधाचं नाव जरी काढलं तर काही लोकांच्या तोंडात वेगळं पाणी येतं आणि त्याला उलटी होऊ शकते. म्हणून ते कॅप्सूलच्या रूपाने औषध घ्यावं लागतं. जसे त्याला 2 झाकणं असावी आणि आतमध्ये कडवट औषधी असावी, तसं आपल्या जीवनामध्ये जन्म आणि मरण ही एक प्रकारची कॅप्सूल आहे. आणि मधल्या जीवनामध्ये आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक हे 3 प्रकारचे दुःख साठवलेले आहे. म्हणजे आपल्याला सगळ्या प्रकारची दुःख भोगावी लागतात. दुःखाचं विश्रांती स्थान काय असेल तर जन्म आणि मरण, याला संसार असं म्हणतात की नाही. इथं मृत्यू जन्म असा जरी शब्द आला तरी पण त्याचा अर्थ पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे मृत्यू जन्म. याचाच पुढे भगवंतांनी संसाराचा अर्थ केलेला आहे. बरं, जो प्रत्येक क्षणाला संपत चालल्या आहे, सम्यक सरत इति संसारः. आणि संसाराचं लक्षण आहे कोणत्या तरी एका देहात प्रवेश करणं, याला म्हणतात जन्म. आणि त्या देहाचा प्रारब्ध संपल्यानंतर वियोग होणं, याला मृत्यू असं म्हणतात. मृत्यू आणि जन्म यालाच आपण जीवन असं म्हणतो. आणि सगळ्या दुःखाचं राहण्याचं ठिकाण काय असेल तर शरीर आहे बघा. आणि शरीराला 6 प्रकारचे विकार आहे ना. पहिला विकार आहे जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. विनश्यती म्हणजे मृत्यू, जायते म्हणजे जन्म. हे सगळे षडभाव विकार देहातच येतात. आणि देह म्हणजे सगळ्या दुःखाचं राहण्याचं मुक्कामाचं ठिकाण आहे. आणि ती जीवाकडून भोगली जातात बघा. ते तर सकळ दुःख धामे भुंजी जती. भुंजी जती म्हणजे भोगली जातात. जी मृत्यू जन्मे ती दुर्गमेची, तरुण जाण्याकरता कठीण आहे बघा. म्हणून संसार सिंधू हा दुस्तर, नुलंघवे उलंघिता पार, बहुत वाहाविले दूर, न लगेच तीर पहिलं थडी. जन्म आणि मरणाचं उल्लंघन ब्रह्मदेवाला सुद्धा होत नाही. भगवंताने 8व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, आप ब्रह्मभुवना लोका पुनरावृत्ती नोर्जुन मामुपेत्य तो कोणत्याय पुनर्जन्म न विद्यते. भगवान म्हणतात, कैसे थोरीचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठोपा,
परी पुनरावृत्तीच्या मापाशी गजाला. ब्रह्मदेवाला सुद्धा पुनरावृत्ती अर्थात जन्म आणि मरण चुकत नाही, इतकं कठीण आहे. पण भगवान म्हणतात माझा प्रसाद प्राप्त झाला तर दुर्गमेची सुगमे होती तुझं. तुला मात्र तरुण जाण्याकरता कठीण असणारा जन्म आणि मरणाचा फेरा, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोरा बहु थोरा वळसिया. त्या भोऱ्यामध्ये एखादा कीटक सापडतो बघा पाण्याच्या, स्वसामर्थ्याने तो बाहेर निघू शकत नाही. वरती आला की पुन्हा खाली जातो, खाली गेला की पुन्हा वर येतो. असं मरेपर्यंत गटांगळ्याच खात राहतो. पण एखादा करुणानिधी जर पुरुष आला तर त्या भोवऱ्यातून त्या असणाऱ्या एखाद्या कीटकाला बाहेर काढावं. तसं संसार असणाऱ्या या संसार सिंधू सागरामध्ये गटांगळ्या खाणाऱ्या कायमस्वरूपी बुडणाऱ्या जीवाला संत बाहेर काढतात, देव बाहेर काढतात. कठीण आहे पण दुर्गम असणारा हा प्रकार माझ्या प्रसादामुळे तुला सुगम होऊन जाईल. याचा संपूर्ण विस्तार पाहायचा असेल तर 7व्या अध्यायामध्ये बघावं लागेल आपल्याला. भगवान म्हणतात येत एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जळ. जे सर्व भावाने माझी सेवा करतात तेच यातून तरुण जातात. बाकी सगळ्यांनी आपापल्या स्वसामर्थ्याने प्रयत्न केला पण तरुण मात्र काही ते गेले नाही. दुर्गमेची सुगमे होती तुझं. कठीण असणारा जन्म आणि मरणाचा फेरा तुला मात्र सुगम होईल. का बरं? त्याचं कारण भगवान सांगतात साह्य माझं आहे. ज्याला देवाचं साह्य प्राप्त झालं हाच विचार 12व्या अध्यायामध्ये पण आलाय बघा. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मयी आवेशित चेतसाम. ज्याने चित्त मला दिलं आहे संसार सागरातून त्याचा मी चांगल्या प्रकारे उद्धार करतो. ही कठीण गोष्ट सुगम का झाली याकरता परमात्मा पुढे उदाहरण देतात. सूर्याचे सावाई डोळा सावाईला होये ते अंधाराचा आहे पाड तया. तैसा माझी प्रसादे जीव कनजयाचा उपमर्दे. तो संसाराचे बाधे बागुले केवी मनोनी धनंजया. तो संसार दुर्गती यया तरशील माझी या प्रसादास्तव. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे अंधारामध्ये आपल्या डोळ्याला काही दिसत नाही, पण अंधारामध्ये एखादी वस्तू जर पाहिजे असेल तर याकरता आपल्याला एखाद्या एकतर रत्नाचं प्रकाशाचं किंवा दिव्याचं साह्य असावं लागतं. आणि सूर्याचं साह्य जर आपल्या डोळ्याला मिळालं असेल, सूर्याचे सावाई, सावाई म्हणजे साह्य, आणि डोळा सावाईला होई, डोळ्याला सूर्याचं साह्य साह्यभूत जर झालं तरी तेव्हा अंधाराचा आहे पाड तया. पाड म्हणजे प्रकार किंवा पाड म्हणजे योग्यता किंवा एक प्रकारची असणारी स्थिती. जर सूर्याचं साह्य आपल्या डोळ्याला प्राप्त झालं तर अंधाराचा असणारा प्रकार त्या डोळ्याला माहिती तरी होईल का? होणार नाही. किंबहुना अंधार त्या डोळ्याच्या समोर येणारच नाही. सूर्याच्या समोर येणार नाही यात नवल नाही. सूर्याचं साह्य जर डोळ्याला मिळालं तर डोळ्याला सुद्धा अंधार कसा असतो हे माहिती होणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात ना, मग सूर्य अंधारा लागी रिगो का भलते सुरंगी परितो तयाच्या भागी नाहीची जैसा. सूर्य अंधाराचा शोध घेण्याकरता जगातल्या कोणत्याही भुयारामध्ये जरी गेला तर सूर्याच्या नशिबामध्ये अंधार कधीही सापडत नाही. आणि त्या सूर्याचं डोळ्याला साह्य जर मिळालं तर जसं डोळ्याला सुद्धा अंधाराचा प्रकार माहिती होणार नाही, अगदी त्याप्रमाणे संसार माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अजिबात नाही. आणि ज्याच्या ठिकाणी संसार नाही अशा परमात्म्याचं जीवाला जर साह्य मिळालं तर त्या जीवाला तरी संसार कुठं आहे? संसार तर कोण लेखे, संसाराचा प्रकार कोण आहे? सखे हरिजन मिळाले तर त्यालाही संसार प्राप्त नाही, तुलाही संसार दिसणारच नाही. बघा, हे झालं उदाहरण. तैसा माझेनी प्रसादे, देवाचा प्रसाद आहे बरं. देवाच्या प्रसादाने वैराग्य प्राप्त होतं, देवाच्या प्रसादाने ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. हे 2 प्रकारचे प्रसाद आहे बरं. भगवान म्हणतात ना की ती पूजा जर झाली तर म्हणून ती पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया
हा एक प्रसाद आहे आणि दुसरा असणारा ब्रह्मज्ञानाचा प्रसाद 10व्या अध्यायामध्ये आले बघा. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. त्यावरची ओवी फार गोड आहे बघा. मग तत्वज्ञान सुबटा, असंच आहे की नाही. देवी पोतासाची सुबटा मग मीची होणे देवटा पुढा पुढा चाले केव्हा तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. हा सुद्धा प्रसाद आहे बरं. पण देवाच्या प्रसादाने वैराग्यही मिळतं आणि देवाच्या प्रसादाने ब्रह्मज्ञानही प्राप्त होतं. असा प्रसाद ज्या जीवाला प्राप्त झाला, साधकाला हस्तगत झाला, तैसा माझेने प्रसादे जीव कणजयाचा उपमर्दे. ज्याची असणारी कण म्हटले बघा. जीवकण म्हणजे काय? कण हा अल्प असतो. तसं व्यापक ब्रह्मस्वरूपाच्या भूमिकेतून पाहिलं तर जीवदशा अत्यंत अल्प आहे. अल्प असणारी जीवदशा भगवंताच्या प्रसादाने उपमर्दे पूर्णतया नष्ट झाली. तो संसाराचेने बागुले केवे बाधे. संसार एक प्रकारचा बागुलबुवा आहे आणि या बागुलबुवाची भीती किंवा बाधा या साधकाला होईल कशी? बागुलबुवाची भीती कुठपर्यंत? जोपर्यंत बालत्व दशा आहे तोपर्यंत. एकदा बालत्व दशा संपली की बागुलबुवाला जसा तो लहान मुलगा घाबरत नाही तसं संसार हा एक प्रकारचा बागुलबुवा आहे. तो कुठपर्यंत? जोपर्यंत ईश्वराचा प्रसाद आपल्याला मिळत नाही तोपर्यंत. एकदा ईश प्रसाद प्राप्त झाला तर त्या ईश्वराच्या प्रसादाने संसाराची भीती राहत नाही. थोडीशी प्रक्रिया आपल्याला बघावी लागेल. जीवकण असं म्हटलं आहे, पण जीवाचं स्वरूप काय आहे? विचारसागरामध्ये किंवा पंचदशीमध्ये किंवा वेदांत शास्त्रामध्ये जीवस्वरूपाचा विचार प्राप्त झाला. सर्व व्यापक ब्रह्मचैतन्य, त्या चैतन्याच्या एका कल्पित भागावर असणारी अविद्या किंवा सूक्ष्मदेह आणि त्या सूक्ष्मदेहामध्ये पडलेलं परमात्म्याचं प्रतिबिंब, या सगळ्या संघाला जीव असं म्हणतात. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्चय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संघो जीव उच्यते. याला जीव असं म्हटलं आहे बघा. म्हणजे काय? व्यापक असणारं चैतन्य, त्या चैतन्याच्या एका भागावर असणारं अंतःकरण किंवा अविद्या म्हणजे कारणदेह. अंतःकरण सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे चैतन्याचं प्रतिबिंब त्यामध्ये पडतं आणि त्या प्रतिबिंबाला सगळ्या तिघाला मिळून जीव असं म्हणतात. म्हणजे जीवत्व दशा, जीव हा परमात्म्याचा अंश आहे किंवा अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब चैतन्याचं, त्याला जीव असं म्हणतात. म्हणून जीव अल्प आहे बघा. अंतःकरणामध्ये पडला म्हणजे अल्प आहे आणि अंतःकरण हे त्या कारणदेहाचं सुद्धा कार्य आहे. मग आता कारणदेह म्हणजे अविद्या. अविद्येमुळे म्हणून तर नाथ महाराजांनी म्हटले ना, कल्पना अविद्या तेने झाला जीव मायोपाधी शिव बोली जेती. एका चैतन्यावर जर माया उपाधी लागली की त्याला शिव किंवा ईश्वर म्हणतात आणि त्या चैतन्याला जर अविद्या उपाधी लागली की त्याला जीव असं म्हणतात. म्हणजे जीवत्व दशा ही अविद्येवर अवलंबून आहे आणि अविद्या म्हणजेच अज्ञान. अज्ञान ज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने नष्ट होऊ शकत नाही. भगवंताने या अध्यायामध्ये म्हटले बघा, तेनेचे ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे साच ज्ञान उद्बोधे कोवळेचे. ईश्वराच्या प्रसादाने आणि गुरु परंपरेतून ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध आहे बरं. जर ब्रह्मज्ञाना वाचून जीवदशा नष्ट करण्याकरता अन्य कोणतेही उपाय केले तर ते उपाय अपायकारक होतात. येथ एक नव लावो जो जो की जे तरुणो पावो तो तो अपाव होय ते ऐक. कारण का? ज्याप्रमाणे अंधाराचा आणि प्रकाशाचा विरोध आहे तसं अविद्येचा आणि ब्रह्मविद्येचाच विरोध आहे. म्हणजे अज्ञानाचा ज्ञानाचा विरोध आहे आणि ते ज्ञान ईश्वराच्या प्रसादाने प्राप्त होतं. त्या ज्ञानाने अविद्या नष्ट झाली तर मग जीवत्व दशासुद्धा पूर्णपणे नष्ट होते आणि जीवत्व दशा ही सगळ्या संसाराचं बीज आहे. ज्याची जीवत्व दशा संपली त्याला पुन्हा संसार भोगावा लागत नाही. हाच भाव भगवान इथं सांगतात.
तैसा माझेनी प्रसादे जीव कन जयाचा उपमर्दे तो संसाराचेने बाधे बागुले केवी संसाराच्या बागुलबुवाच्या भीतीने त्याला कशी काय बाधा होईल. संसार नष्ट करायचा असेल तर त्याला जीवदशा नष्ट करावी लागेल. जीवदशा नष्ट करायची असेल त्याला अविद्या किंवा अज्ञान नष्ट करावं लागेल. अज्ञान नष्ट करायचं असेल तर त्याला ब्रह्मज्ञान संपादन करावं लागेल. आणि ब्रह्मज्ञान मिळवायचं असेल तर त्याला ईश्वराचा प्रसादच घ्यावा लागेल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. ही प्रक्रिया बरं का सगळी साखळी आहे. संसाराची लयरूप निवृत्ती सगळ्यांची होते. आपल्याला झोप लागली तर संसार निवृत्त होतो की नाही, पण प्रारब्ध आहे तोपर्यंतच. दुसऱ्या दिवशी प्रारब्ध जाग झालं की पुन्हा संसाराचं दर्शन घडतच की नाही. पण संसाराची लयरूप निवृत्ती दररोज होते आहे. प्रळय काळामध्ये निवृत्ती होते, पण बीजरूपाने संसार तसाच राहतो. मग आत्यंतिक निवृत्ती ब्रह्मज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने होणार नाही. म्हणून वाचून ज्ञाने विनयके उपाय करीशी जितुके ती हे गुंफसी अधिके रुखी ये. ब्रह्मज्ञान हाच संसाराचा आत्यंतिक निवृत्ती करण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. वृत्ती ज्ञानानं मुक्तीही ब्रह्मज्ञाना वाचून याची निवृत्ती होणार नाही. आणि ते ब्रह्मज्ञान देवाच्या प्रसादाने मिळेल. आता ईश्वराचा प्रसादही साक्षात मिळेल किंवा ईश्वर जर गुरूंच्या भूमिकेमध्ये आले तर गुरूंच्या प्रसादाने सुद्धा हे ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. हे दोनच उपाय आहेत. जिथं भगवान म्हणतात ना, जया सद्गुरू तारुपुडी जे अनुभवाचे काशे गाडे जय आत्मनिवेदन तरांडे आकळले तैसा माझेनी प्रसादे जीवकन जयाचा उपमर्दे तो संसाराचे बाधे बागुले केवे मनोनी धनंजया. या कारणामुळे अर्जुना तो संसार दुर्गती यया पुनरपि जननम पुनरपि मरणम याला म्हणतात संसार. जीवाला प्राप्त झालेला संसार हा त्याची दुर्गती बघा. ऊर्ध्वगती नाही, फार झालं तर अधोगती आहे. पुन्हा पुन्हा मनुष्य ज्या स्थितीतून अवस्थेतून खाली खाली येतो ना, हे त्याचं अधपतन आहे. आणि उच्च भूमिकेला प्राप्त होणं हा त्याचा उद्धार आहे. पतन आणि उद्धार हा त्या भूमिकेवर अवलंबून असतो बघा. मनुष्य देह जर कर्म चांगलं करेल तर तो उद्धारालाही ऊर्ध्वगतीला प्राप्त होईल. आणि जर त्याचे कर्म चुकले तर त्याला नारकीय गतीला प्राप्त व्हावं लागेल. हे त्याचं पतन आहे. म्हणून संसाराला प्राप्त होणं जीव ब्रह्मस्वरूप आहे. आणि ब्रह्मस्वरूप असतानाही पुन्हा पुन्हा जन्माला येणं ही त्याची वाईटच अवस्था आहे की नाही. पण या दुर्गतीपासून माझ्या प्रसादास्तव तरशील. माझ्या प्रसादामुळे तो अर्जुना संसाराच्या दुर्गतीतून सहज तरुण जाशील. पण हे तरुण जाण्याकरता त्याने कर्म निष्काम करावं, देवाला अर्पण करावं, देवापासून वैराग्य मिळवावं. वैराग्य प्राप्त झालं की ब्रह्मज्ञान संपादन करावं. हे सगळे देवाचे प्रसाद आहे. आणि हे प्रसाद संपादन करण्याकरता देवाचं ऐकावं लागेल. कुठपासून? निष्काम कर्मापासून. तर जोपर्यंत ब्रह्मज्ञान स्थिर होत नाही तोपर्यंत सगळं देवाचं ऐकावं लागेल. इथपर्यंत अर्जुना माझ्या प्रसादाने तरुण जाशील हा विचार सांगितला. पण देवाचा प्रसाद अमान्य करण्याकरता सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे अहंकाराचा. हे अहंकार सगळीकडे बघा. अहंकार प्रारंभालाही आहे आणि संपण्याच्या अगोदरही अहंकारच आहे. उदाहरण आपल्या अनुभवाचं. जेव्हा झोपेतून आपण जागे होतो तेव्हा पहिल्यांदा जागा कोण होतो? मी, म्हणजे अहंकार. आणि जेव्हा आपण झोपेत जातो तेव्हा सगळ्या शेवटी कोण झोपतो? मी, म्हणजेच अहंकार. म्हणजे प्रारंभही अहंकारापासून आहे, शेवटही अहंकारातच आहे. अगोदर अहंकार येतो, मग ममता येते. अहंता आणि ममता ही सजीवाच्या दुःखाला कारण आहे. आणि विसरण्याच्या प्रसंगालाही मनुष्य पहिल्या सगळ्यात अगोदर ममतेला विसरतो बघा. जे माझे पदार्थ आहे ना त्याला विसरतो. सरते शेवटी मीपणाला विसरतो. मग सामान्य विश्रांतीला प्राप्त होण्यासाठी सुद्धा अहंकार विसरावा लागतो की नाही. तसं अध्यात्मामध्ये सुद्धा सगळ्यात शेवटी कोण असेल तर अहंकार. म्हणून तर त्यागामध्ये अहंकार म्हटले बघा. तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडोनी पाही सांडी जे अशेषही संसार जातं. किंवा हा विचारोनी
अहंकार सांडीजे तैसा अहंकार नाथेला, हा समळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचाला आधीचे आहे. म्हणजे प्रारंभ अहंकारापासून आणि शेवटसुद्धा अहंकारामध्ये. अहंकार शेवटपर्यंत असतो बरं. तो का म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येदी भ्रम, मी ब्रह्म आहे, मी तिथं पण मीच आला आहे बघा, तोही सोडावा लागतो. म्हणून अहंकार आणि आडवण्याकरता येतो तोही अहंकार. आडवा वया आले दोष वैरीचे धोपटिले, तया माझे पहिले दे अहंकार, तिथे पण अहंकाराचा आहे. म्हणून अहंकार सगळ्यात मोठा प्रतिबंध. अहंकार विकारात पण आहे, अहंकार अभिमानात पण आहे, आणि न ऐकण्याकरता सुद्धा कारण अहंकाराच आहे. भगवान म्हणतात अथवा हन अहम भावे, माझे बोलणे हे आगवे, काना मनाची शिवे निदिशी टेको, तरी नित्यमुक्त अव्यय, तो आहासिते होणे वाय, देह संबंधाचा घाय वाजेल अंगी, जया देह संबंधात प्रतिपदी आत्मघात, भुंजता उसंत कहीचे नाही, ये वडीनी दारुणे, निमने नवीन निमने, पडेल जरी बोलणे नेघसी माझे. या 4 ओळीचे एकत्र विचार आहे बरं. दुसऱ्या पक्षाने म्हणजे काय, पूर्व पक्षामध्ये पहिल्या पक्षामध्ये जर माझं बोलणं श्रद्धेनं विश्वासपूर्वक दोषदृष्टी टाकून श्रवण करशील तर माझ्या प्रसादास्तव तरशील, माझ्या प्रसादाने तो तरुण जाशील. पण यदा कदाचित अथवा हन अहम भावे, अहम भावे म्हणजे अहंकाराने माझे हे आघवे बोलणे, माझं हे संपूर्ण बोलणं जर काना मनाची शिवे, कान आणि मन, शिव म्हणजे हद्द सीमा, यांच्या हद्दीवर माझं बोलणं जर तो टेकू देणार नाही. याचा अर्थ काय झाला, मनुष्याने ऐकावं 2 प्रकाराने, एक तर कानाने पण ऐकावं, दुसरं मनाने पण ऐकावं. जर नुसता वरवर ऐकत असेल तर कानाने ऐकलं, आणि मनात विश्वासाचा अभाव असेल तर मनात ते जाणार नाही बरं. म्हणून हे मनाच्या कानी ऐकावे. ज्ञानोबा म्हणतात ना, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताच्या. आपल्याला बरेचदा अभिमान होतो बरं, मी फार ऐकतो आहे, मी फार श्रवण करतो आहे, पण मनात किती जातं आणि आपलं मन त्याप्रमाणे किती वागतं यालाही फार महत्त्व आहे. नुसतं ऐकणं हे लोकांना सांगण्याकरता महत्त्वाचं नाही. कानामध्ये ऐकलं की ते आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा रुजलं पाहिजे, तर त्याचा फायदा होतो. म्हणून भगवान असं म्हणतात, कदाचित तो माझं बोलणं कानावर येऊ देणार नाही, किंवा कानावर आलं तर मनामध्ये प्रविष्ट होऊ देणार नाही. असा जर प्रकार, याचा अर्थ काय, जोपर्यंत मनुष्य कानाने ऐकत नाही आणि मनामध्ये स्थिर करत नाही तोपर्यंत त्याच्याकडून आचरणच घडत नाही. म्हणजे अनुष्ठान केव्हा घडेल, जर श्रवण आणि अवधान चांगलं असेल तर. जोपर्यंत श्रवण आणि अवधान एकाग्रपूर्वक नसेल तोपर्यंत परमार्थ अनुष्ठानामध्ये येणार नाही, आणि अनुष्ठानामध्ये जर आला नाही तर माझा प्रसाद तुला मिळणार नाही. प्रसादच मिळाला नाही तर संसाराच्या दुर्गतीतून तो मुक्तही होणार नाही. म्हणून भगवान चेतावणी देतात बरं अर्जुनाला, काना मनाची शिवे नेदशी टेको. याला श्रद्धा फार महत्त्वाची बरं. संताची पायी हा माझा विश्वास, विश्वासानेच फक्त हे कार्य होऊ शकतं. जर विश्वास नसेल तर पुढचा कोणताच प्रवास होत नाही. म्हणून विश्वासाशिवाय ऐकणंही होत नाही, विश्वासाशिवाय अनुष्ठानही होत नाही, विश्वासाशिवाय श्रद्धाशिवाय प्रसादही मिळत नाही. श्रद्धावान लभते ज्ञान, म्हणून तर श्रद्धा सांगितली बघा. श्रद्धावानालाच ज्ञान मिळतं का, कारण श्रद्धावान व्यक्ती विश्वासाने ऐकत असतो. जर काना मनाच्या हद्दीवर माझं बोलणं टेकूही देणार नाही तर अधोगती तुझीच होणार आहे. तो स्वरूपाने विचार केला तर ब्रह्म आहे, ब्रह्म नित्यमुक्त आहे, अविनाशी आहे, पण ही गोष्ट मात्र व्यर्थ होऊन जाईल का, कारण तो अहंकाराला जागा दिली ना. अहम भावे म्हटले बघा. तर नित्यमुक्त अव्यय तो आहासी, स्वरूपाने तो नित्यमुक्तच आहे. बंध तुला कधी झालाच नाही, बंध तुझ्या स्वरूपाला लागू शकणार नाही. अव्यय म्हणजे ज्याच्या ठिकाणी क्षय नाही, कोणत्याही प्रकारचा विकार नाही, कायमचा तो बंधनापासून मोकळा आहे बघा, मुक्त आहे, अविनाशी आहे. पण ही गोष्ट मात्र व्यर्थ होऊन जाईल का बरं,
कारण तो अहंकाराला जागा दिली आहे. आणि माझं बोलणं कानाच्या आणि मनाच्या हद्दीवर टेकू दिलं नाही. जोपर्यंत श्रीगुरूंचं वचन कानातून आपल्या मनापर्यंत जात नाही तोपर्यंत जीवाला असलेला ब्रह्मभाव प्राप्त होत नाही. आणि ब्रह्माकार जर वृत्ती झाली नाही तर त्याला मुक्ती कशी काय प्राप्त होईल? तो ब्रह्म आहेच, पण ब्रह्मरूपता प्राप्त होण्याकरता महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे हा प्रकार घडावा लागतो की नाही? पण जर बोलणंच ऐकणार नाही तर ब्रह्माकार वृत्ती होणार नाही. वृत्ती जोपर्यंत ब्रह्माकार होणार नाही तोपर्यंत अज्ञानाची निवृत्ती होणार नाही. आज्ञा निवृत्त झालं नाही तर संसार कार्य प्रपंच हा तरी कसा काय निवृत्त होईल? नित्यमुक्त तो आहे स्वरूपाने, पण ते व्यर्थ होऊन जाईल. आणि देह संबंधाचा घाय म्हणजे घात किंवा घाव वाजेल अंगी, तुझ्या अंगावर देह संबंधाचा, देह तादात्म्याचा, मी देहच आहे, मी शरीरच आहे, अशा प्रकारचा घाव तुझ्या अंगावर आदळेल. आहे तुका म्हणे कैशी केव कोठे जीवने राळा, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, परंतु मूर्खनेने वर्म संत चरण. स्वतः परब्रह्मच आहे, पण ते वर्म संतांची शरणागती न केल्यामुळे किंवा देवाचं न ऐकल्यामुळे प्राप्त होणार नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. माझे माझे ही ममता आहे, आणि तो छंद घेण्याकरता पहिल्यांदा अहंता असावी लागते की नाही? पण अहंकाराला जागा दिली की एवढं पतन आहे बघा. अहंकार ऐकू देत नाही, आणि अहंकार देह संबंधाचा घाव आपल्या अंगावर घेतो. देह संबंध म्हणजे देह तादात्म्य, तादात्म्य म्हणजे ममता. अहंकार आला की ममता येतच असते बघा, ती वेगळी सांगावी लागत नाही. पण देह संबंध धारण केला तर होईल काय? जया देह संबंधात प्रतिपदी आत्मघात, भुंजता उसंत कहीचे नाही. आत्मघात म्हणजे आत्महत्यावर. श्रीमद भागवतामध्ये श्लोक फार गोड आला आहे बघा. श्रीमद भागवतामध्ये श्लोक असा आला आहे की इंद्रोदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नवस्वतेरितम पुमान भवाभ्यम न तरेच आत्मा. गोड श्लोक आला आहे बघा, फारच गोड आहे. सगळ्या प्रकारची अनुकूलता मिळाली आहे. गुरु कर्णधार आहे, जे कानामध्ये शिष्याला उपदेश करतात. आणि एवढी सगळी अनुकूलता मिळाल्यानंतरसुद्धा जो संसार सागरातून तरुण जात नाही, पुमान भवाब्धिम न तरेत स आत्मा, तो आत्महत्यारा आहे, आत्मघातकी आहे. शास्त्रामध्ये बाकीच्या सगळ्या पापाला प्रायश्चित्त आहे बरं, पण जो आत्महत्या करतो ना त्याला प्रायश्चित्त नाही. आत्महत्या करणारा व्यक्ती लगेच नरकाला जातो. जशी व्यवहारातली आत्महत्या घातक आहे, तशी अध्यात्मामध्ये येऊन स्वतः ब्रह्मरूपता प्राप्त न करणं, आत्मज्ञान संपादन न करणं ही सुद्धा आत्महत्याच आहे. मग ही आत्महत्या कधी घडते? जर देह संबंधाचा असणारा देह तादात्म्य धारण केलं तर. जया देह संबंधात प्रतिपदी, प्रत्येक पावलोपावली आत्मघातच आहे की नाही? म्हणजे देवाला न मिळणारा देह आपल्याला मिळाला, आणि त्या देहामध्ये येऊन जो ब्रह्मज्ञान संपादन करत नाही तो पावलोपावली स्वतःचा घात करणार आहे. आणि मनुष्याने बाकीचा घात केला तर त्याला प्रायश्चित्त आहे, आत्महत्याला मात्र प्रायश्चित्त नाही बरं, प्रायश्चित्त नाही. म्हणून देह संबंध झाला की जीवाला सगळ्या घाताची परंपराच लागू होते. प्रतिपदी आत्मघात भुंजता, आणि तो आत्मघात भोगत असताना उसंत कहीच नाही, त्याला विसावा कधीच मिळत नाही. का बरं? कारण एका देहातून दुसऱ्या देहात देह संबंध आहे की नाही, दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहात असा तो अनेक जन्मांतरामध्ये प्रत्येक पावलोगणिक हे आपली आत्महत्या करत राहतो. भगवान म्हणतात येवढीने दारुणे, दारुण म्हणजे भयंकर, एवढा असणारा भयंकर. निमने विन निमने म्हणजे न मरतासुद्धा मरण, मृत्यू वाचून मरण. स्वतः स्वरूपाला मरण नाही, पण देहाचा संबंध धारण केला की मरण प्राप्त होतं वियोगामध्ये. म्हणजे न मरतासुद्धा मरण, एवढं भयंकर दुःख पडेल तुला प्राप्त होईल. पण केव्हा? जरी बोलणे नेगसे माझे, जर माझं बोलणं तू मान्य केलं नाही तर एवढं न मरतासुद्धा मरणाचं दुःख तुला भोगावं लागेल. याचा अर्थ देवाच्या वचनावर विश्वास ठेवून देव जे सांगतात तो प्रसाद ग्रहण केला तरच मुक्ती प्राप्त होईल.
आता हे बोलणं कसं श्रवण करायचं याचाही विचार परमात्मा पुढे सांगणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.